नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी गाव नाझवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला असं नाही बघा तुम्ही कशी धमाल केली आहे भारी एकदम मजा केली आणि तुम्ही एक फटाका लावला कसा वाजतोय जाम मजा आली। पण ती बनवली मी म्हणजे मुला सर्वांनी एकत्र येऊन बनवली, पण मी दाखवले कसं करायचं काय किंवा सर्वांनी मिळून एकत्र येऊन हे दिवे पेटवलेत आणि मंदिर इतकं सुंदर दिसते। सर्वजण दरवर्षी येतात। मी तुम्हाला दरवर्षी जे माझे फॉलोवर आहेत त्यांना सर्वांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की मंदिरामध्ये आमच्या काय काय कार्यक्रम होतात आणि कसे होतात हे तुम्हाला दाखवतो। त्याप्रमाणे याही वर्षी दाखवलं आहे। यावेळेला काहीतरी जरा नवीन केलेलं आहे, वेगळ्या पद्धतीची पणती केली आहे। बघू शकता हे तुळशी वृंदावन आहे आमच्या ब्राह्मणदेवाच्या मंदिरामधलं। सुंदर कलाकृती केलेली आहे आणि मंदिर रात्री दिवे लावल्यानंतर वाटतंय बघा एकदम पणत्या लावल्यानंतर आणि लाईट बंद केली की इतकं सुंदर दिसतंय बघा, खूपच सुंदर दिसतंय, एकदम भारी वाटतंय। म्हणजे असा नजारा बघायला सुद्धा खरोखरच खूप मजा येते। तुम्ही सर्वजण येऊन इथे बघू तर शकत नाही, पण माझ्या व्हिडिओ थ्रू हे सर्व बघू शकता, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा अट्टहास आणि हा व्हिडिओ मी केला आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हे बघा हे शॉर्ट बॉम्ब आहे, 15 शॉटचा बॉक्स आणला होता, किती मस्तपैकी वाजता झाला, भारी वाटतं एकदम बघायला। गावाकडे कोकणामध्ये टिप्पर पाजळणे म्हणतात आहे। त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी सर्वजण मंदिरामध्ये येतात। ज्या ज्या ठिकाणी वाडीतील मंदिर असेल किंवा गावचं मंदिर असेल तिथे येतात, तर तिथे सर्वजण एकत्र येऊन टिप्पर पाजळतात। म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी दीप प्रज्वलन करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे असे पणत्या वगैरे लावून सजवतात किंवा संपूर्ण देवळातही पणत्या लावतात। हे बघा लाईट लावलेले किती सुंदर वाटते बघा। लाईट म्हणजे पणत्या किंवा कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, आम्ही जास्त करून हे लावलेत, पणत्या लावल्यात आणि वरती देवळाच्या गोल लावलेले ते पणत्या आहेत कॅन्डल। हे बघा बबे तर खूप धमाल करते, जवळजवळ 1500-1600 रुपयाचे फटाके तरी लावलेत तिने, खूप मजा केली। मुंबईला गेली नव्हती त्यामुळे ती एकटीच होती, मग काय तिच्या बाबाने तिची खरोखरच खूप मजा करून दिली। ती पणती तयार आहे, दिव्यांपासून केलेली पणती। मंदिरात इतकं एकदम भारी वाटतं। आतमध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला, गाभाऱ्यामध्ये सुद्धा दिवे लावलेत आणि अजून लावायचे आहेत, ते तुम्हाला आल्यावर दाखवतो। हे बघा आता लावून झालेले दिवे आणि बघू शकता मी वरून उंच असा हात करून केलेलं शूटिंग आहे बघा, किती सुंदर वाटते। माझ्याकडे एक स्टिक आहे, त्या स्टिकच्या सहाय्याने सेल्फी स्टिकने मी हे शूटिंग केले, मस्त वाटतं बघायला। ते वरती कसं झालं आहे ते तुम्हालाच बघितल्यावर कळेल। बघा किती सुंदर वाटतं, इथे तर मी खरोखरच सुंदर आलं असेल, कारण जसं चांगला येईल असा प्रयत्न केला आहे। बघूया कसं आलं आहे ते, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे तुम्हाला कसं वाटतं आहे ते। आणि माझ्या या व्हिडिओला नक्की जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचला आहे. कुठच्या गावातून तुम्ही बघत आहात ते मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्ही कुठच्या गावातून, कुठच्या तालुक्यातून किंवा कुठच्या जिल्ह्यातून बघताय हे मला कळेल. मला हे हा व्हिडिओ माझा कोण किती लांबून बघतं आहे याचा एक आनंद वेगळा असतो की माझा व्हिडिओ हा माझ्या जिल्ह्याबाहेर किंवा माझ्या देशाच्या बाहेरसुद्धा असलेले जे कोणी असतील, जे इथून आपल्या कोकणातून किंवा महाराष्ट्रातून बाहेरच्या देशामध्ये कुठेतरी राहत असतील आणि तो हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा की आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात. आणि इतकं जास्तीत जास्त तुम्ही सांगाल मला, तेवढाच मला बरं वाटेल की माझा व्हिडिओ किती लांबच्या लोकांनी बघितला आहे, म्हणजेच देशाच्या बाहेरसुद्धा बघितला आहे किंवा माझ्या या गावच्या बाहेर किंवा माझ्या तालुक्याच्या बाहेर, माझ्या जिल्ह्याच्या बाहेर, असं म्हणजे कोण बघते तेही कळेल मला. म्हणजे मला कळायलाच हवं असं नाही, पण एक बघितलं तर एक वेगळा आनंद असतो की बाबा माझा व्हिडिओ हा बाहेरच्या कुठेतरी बघितला तर ते त्याचा एक हे बाकी काही नाही. मुलं किती मजा करत आहेत बघा. फुलभाज्यापूर्वी आम्ही लहानपणी मागचं जे त्याला एक तार असते ती तार दुरायची हे बघा आणि असं फेकायचं झाडावरती. ते बघा झाडावरती अडकून राहिलं आहे, ती तार अडकते आणि ते अशी उलटी होऊन पेटत राहते. ते एक बघायला आनंद वाटायचा. पूर्वी खूप जण एकत्र यायची मुलं आणि त्याच्यावरती त्या झाडावरती फेकायचे पेटवून की असंच वरती. तसे आपल्याला काजवे दिसतात पाऊस सुरू व्हायच्या अगोदर, ज्याप्रमाणे ते काजवे चमकायला लागतात झाडावरती की पाऊस आला म्हणतो आपण, त्याप्रमाणे ते दिसायचं आणि खूप एक त्याचा एक आनंद असं वाटायचा. आणि